उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण त्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली. जे राज ठाकरे म्हणाले ना तेच झडप घातली. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले. आज तुम्ही आपल्या मध्ये सत्ता स्थापन करता का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना पासून हा प्रश्न आहे. तुमच्या अंतर्गत लाथाळ आहेत, पण तुम्ही एक प्रकार ही युती आणि आघाडी केलेलीच आहे. एमआयएमचे लोक कुठला सत्ता स्थापन करतायत, त्यांना त्यांच्यावर कारवाई होते एमआयएमच्या लोकांवर, आणि त्यांना बरोबर घेऊन एमआयएमला सुद्धा अकोटला सत्ता स्थापन करतायत. मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, राज्य गढूळ केलं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे जे संतांनी म्हटलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. जे वारंवार आम्ही म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही, शिवसेना नसेल तर भाजपा नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते, आता ते पळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात. स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्ता घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाडा, कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलं आहे. अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाणे जिल्ह्यातले आहेत, डोंबिवलीतले आहेत, त्यांच्याच भागात प्रकार घडला आहे ना हा काँग्रेस आणि भाजपा युतीचा. त्यांना कळू नये की त्यांचं ज्यामागे कारस्थान होतं. असे अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत. परळीमध्ये शिंदे, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. मग आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला बसणार नाही वगैरे असे ते सांगत होते. तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना. मग एमआयएम बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग, तिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला. मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून, आणि एमआयएमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय. त्याच्यावरती उत्तर द्या ना. तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहेत, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही अमुक केलं, आम्ही काँग्रेसबरोबर बसणार नाही. बरं का, हे कोण म्हणत होतं? मेंदे म्हणत होते. आम्हाला काँग्रेसचा विषयी प्रचंड घृणा आहे. मग आता काय? तुमचा मित्रपक्ष काँग्रेसबरोबर आहे, तुम्ही बीडमध्ये काँग्रेसबरोबर अलायन्स करताय, एमआयएम बरोबर अलायन्स करताय. हा कशाला लोकांना फसवताय? पण सर, राऊतसाहेब महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जे काही पॅटर्न अस्तित्वात येतात, सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक म्हणजे विचारसरणी बाजूला ठेवून वैचारिक सुनता केली आहे. त्याला वैचारिक सुनता करणं म्हणतात. वैचारिक सुनता करणं. आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत. आमच्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे. पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली तेही सामील होते. तेही सत्तेचे भोग घेतच होते ना, आणि बराच काळ घेतला त्यांनी. त्यातूनच ते 50-50 खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली. म्हणजे 2000 कोटी रुपये त्यांनी वाटले आमदारांना. तेव्हा त्यांना काँग्रेस नको. त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेसचं सरकारमध्ये बसणार नाही ही भूमिका का घेतली नाही? 2.5 वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली. एक काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळाला. तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट झाली. ती अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोणाला भेटेल?